सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरू झाली आहे। केदार यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडलेली आहे। आज निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सरकारी वकील मुंबईच्या कोर्टामध्ये असल्यामुळे 10 मिनिटांनंतर ते ऑनलाईन जॉईन होतील। त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे। सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरू आहे। केदार यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडलेली आहे। आज निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कल्पना नळसकर सध्या आपल्या सोबत आहे। कल्पना, सगळ्यांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे। सध्या काय घडतंय? नक्कीच आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण काँग्रेसची जी आहे ती सभा होती आहे आणि एकीकडे सुनील केदार जे नेते आहेत काँग्रेसचे त्यांच्याच त्याच्यावरती सुनावणी होते आहे। आज निर्णय येण्याची शक्यता आहे, पण त्याच्यामध्ये नवीन ट्विट झालेलं आहे। तर आरोपी वकील म्हणजे केदारांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सेशन कोर्टामध्ये एकाच वेळी पिटिशन फाईल केली होती आणि ती नंतर मात्र त्यांनी मागे घेतली असं कोर्टाला सांगितलं। पण त्याच्यावरती सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला आहे की एकाच वेळेस 2 न्यायालयामध्ये कसा काय अर्ज करू शकतो, याच्यावरती आम्हाला युक्तिवाद करायचा आहे, आमची बाजू मांडायची आहे असं सरकारी वकिलांनी बाजू मांडली। त्यानंतर त्यांनी पुस्तीस देखील दाखल घेतली। त्याच्यावरती आरोपी पक्षांनी मात्र नो ऑब्जेक्शन दिलेलं आहे आणि तुम्ही युक्तिवाद करू शकता, कारण आम्ही ती पिटिशन आहे ती मागे घेतलेली आहे। न्यायालयाला आम्ही सांगितलं होतं, उच्च न्यायालयाला, की खालच्या कोर्टामध्ये जी आहे ती सुनावणी होते, त्याच्यामुळे आम्ही हा अर्ज मागे घेतो असं सांगत त्यांनी तिथे सांगितलं। पण तरीही सरकारी वकील म्हटलं आम्हाला त्याच्यावरती युक्तिवाद करायचा, याच्यावरती ठाम होते आणि त्यामुळे आता आभासी पद्धतीने ते 10 मिनिटांनंतर जॉईन होतील आणि नंतर ते आपला युक्तिवाद करणार आहेत। सरकारी वकिलांच्या असेल। कल्पना, धन्यवाद या संपूर्ण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।